नमस्कार, रामकृष्ण हरी आणि श्री स्वामी समर्थ. तर जोपर्यंत झाडाला शेंग येत नाही ना तोपर्यंत आपण त्याची वाट बघतो. आणि आता शेंगा आल्या, पण शेंगा निबर झाल्यात. एक एक शेंगाची वाट बघायची, कारण आम्ही 2-4 दिवस घरी नसल्यामुळं. कारण उन्हाळा हे तिसऱ्या दिवशी शेंग तोडावं लागते ना, ती इतकी निबर शेंग होऊन जाते. त्याला फिल्टर लागलं त्याच्यामुळं. तर आता उन्हाच्या तडाख्यामुळं एकदम अशा म्हणजे बेड्या होऊन राहिल्या शेंगा. शेतकऱ्याला जगणं आणि मरणं सोबतच म्हणलं चालतं, कारण औषध फवारून झालं आणि आता त्याला शेंगा लागल्या तर ते उन्हाचे आहे ना पूर्ण खराब व्हायला लागले. पण आता म्हटलं चला तोडून घेऊ, जाड जाड का होईना, कारण झाडं फ्रेश होतील. आणि झाड जर खराब झालं की मग काहीच फायदा नाही आपल्याला लागवड करायचा. आणि भेंडीसुद्धा खूप निबर झाली. तर म्हटलं चला ब्लेडचं पान घेतलं, कारण ते आता तोडून टाकावं लागणार आहे. कवळी भेंडी नाही आहे त्याच्यावरती, जाड भेंडी आहे. तर मग ब्लेडचं पान आणलं आणि ब्लेडच्या पानानं म्हटलं ते साफ करून टाकू, म्हणजे कसं झाड फ्रेश झालं म्हणजे दुसरा माल यायला त्याला सुरुवात होईल. ऊन इतकं आहे ना, तर ऊन बघा कसं चमकून राहिलं. इकडं सावलीत अशी हिरवी झाडं दिसतात आणि उन्हात बघा कशी असं वाटतंय जळून गेलं की काय असं दिसतंय. एवढा उन्हाचा म्हणजे एकदमच उन्हाचं टेम्परेचर भरपूर सांगितलेलं आहे की घराबाहेर पडू नका, काही नका. पण आपल्याला शेतकऱ्याला नाही जमत घराबाहेर पडल्याशिवाय, कारण आपण काम नाही करायचं तर मग खायचं तरी काय. ह्या अशा शेंगा झाल्यात, निब्बर शेंगा झाल्यात. आता मार्केटमध्ये याला बेभावच भेटणार आहे, पण मग बेभाव का भेटेना, पण मग झाड हे आपल्याला साफ करावं लागणार आहे. तर आता हे तोड्यात वेळ घालायचा, त्याचा भाव मिळतो का नाही मिळतो, परत पन्नीचे पैसे वेगळे आणि भाड्याचं समजा ते भाड्यापुरतं तर येईलच त्यांचं. तर आता हे इतक्या जाड झाल्या शेंगा. छान अशी गावरान चवळी आहे. तर चला बाय.